जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा आ सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडे बहुता सुकृताची जोडे बहुता सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी
म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परमा तो हा विठ्ठल परमा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर हे बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर अय बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम हरि जय जय राम राम कृष्ण हरे जय कानोबात ध्यान गडे कानोबात ध्यान गडे नामाचे चिंतन गडे कानोबात ध्यान गडे कानोबात ध्यान गडे कानोबात ध्यान आई काळा तुका मने भावे काळा तुका मने भावे काळा तुका मने भावे काळा तुका मने भाव काला मने भाव काला तुका मने भाव काला आई काळा तुका मने भावे
पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवाळी पाहता गोवाळ्या पाहता गोवाळी पाहता गोवाळी पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवाळी पाहता गोवाळ्या पाहता गोवाळी पाहता गोवाळ्या आयत्यांची मुष्टावळी आयत्यांची मुष्टावळी करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन आयत्यांची उष्टावळीरा आयत्यांची उष्टावळी करीती नामाची चिंतन करीती नामाची चिंतन पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवाळी पाहता गोवाळी पाहता गोवाळी गोवळी काय त्यांची मुष्टावळी खाय त्याचे मुष्टावळी करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन आयत्यांची उष्टावळी आयत्यांची उष्टावळी करीती करीती नामाची चिंतन करीती नामाची चिंतन गडी कान्होबाचे ध्यान आ गडी कान्होबाचे ध्यान गडी कान्होबाचे ध्यान ध्यान करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे
गडी कानोबाची खाय त्यांचे उष्टावळी करते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान आले द्यावे डाये धावे वळत्या मागे गायी करते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भावी काला करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संगातिया दुसरे चरणा संगातिया दुसरे चरणा संगातिया पादाने कथिता विसार पादाने कथिता विसार पादाने कथिता विसार पादाने कथिता विसार वाजी सद्गुरुदास सोका वाजी सद्गुरुदास सोका वाजी सद्गुरुदास सोका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता काय माझी वाणी मानेल संतांसे रंजवो चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मपरानंद ईशमानंद वल्लभं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि विठ्ठल विठ्ठल
पाय त्यांची उष्टावळी, करते नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय, विश्वमौली ज्ञानोबाराय, रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात या माऊली वारकरी आश्रम स्थळात पांगरी फाटा राहेरी या पवित्र स्थळावर देवभक्तांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा, कलशारोहण आणि वास्तुशांती सोहळा या उत्सवात आमचे परमपूज्य परमवंदनीय गुरुवर्य कुरेकर बाबा यांचा आशीर्वाद, त्याबरोबरच आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण राऊत महाराज यांचा आशीर्वाद, याचे आयोजक हरिभक्तीपरायण देशमुख महाराज. आज काल्याची चिंतन सेवा आणि या दृष्टिकोनातून निमंत्रण मिळाल्यावरून आपल्या स्थळावर उपस्थित राहून काल्याच्या चिंतनाचा प्रयत्न करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांचा काल्याच्या प्रकरणातला हा 4 चरणाचा अभंग चिंतनाकरता आपल्यापुढे निवडलेला आहे. उपस्थित संत महंत भाविक सज्जन, माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी, तडपदार मृदंग वादक, सोपदार बुवा, विणेकरी आणि ऑपरेटर साहेब, सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन. या महापुरुषांचं नाव मला माहीत नाही, पहिल्यांदा दर्शन. आणि नाना महाराज नाव ऐकले, पण प्रत्यक्षात दर्शनाचा योग आज आला. नाना महाराज पोखरीकर, आपणा सर्वांना वंदन करून आज या काल्याच्या चिंतनाकरता सुरुवात करत असताना अनेक निमित्त आहेत. त्यामध्ये हा माऊली वारकरी आश्रम, वारकरी शिक्षण आश्रम, एक या परिसरामध्ये मोठा इतिहास घडतोय आणि तो इतिहास दैवी परंपरेतला इतिहास आहे. सांगेन मी आपल्याला पुढे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारे एक प्रसंग सांगतात. संतांनी सांगितलेले प्रसंग, त्याच्यामध्ये तत्वज्ञान असतं, साहित्य असतं, कला असते, सदाचार असतो आणि इतिहास असतो. एक आपल्याला पुढे 5 महत्त्वाची तत्व मांडणार आहे की जे कोणतेही संस्कृती असू द्या, कोणताही संप्रदाय असू द्या, त्या संप्रदायाचा अभ्यास करत असताना 5 गोष्टी बघाव्यात. पहिलं तत्वज्ञान पाहू. कशाला म्हणतात तत्वज्ञान? वस्तूचं मूळ द्रव्य समजणं, याचं नाव आहे तत्वज्ञान. मनोहर महाराज, तुम्हाला नमस्कार. तुमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी. तेव्हा वस्तूचं मूळ द्रव्य कळालं की मग वस्तू कळाली. उदाहरणार्थ आपल्या पुढे दहीहंडी टांगली आहे. ही दहीहंडी कशापासून बनली आहे? तांब्यापासून बनली का लोखंडापासून बनली का सोन्यापासून बनली का मातीपासून बनली? मातीपासून बनली आहे. माती कळाली की दहीहंडी कळाली. याला म्हणतात तत्वज्ञान. संपूर्ण जगाचं मूळ द्रव्य काय आहे हे कळणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. वैज्ञानिक मंडळी या जगाचं मूळ द्रव्य 5 महाभूत सांगतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, 5 महाभूत आहेत. 2 भाग आहेत, पिंड आणि ब्रह्मांड. आपल्या शरीराला पिंड म्हणतात आणि पूर्ण जगाला ब्रह्मांड म्हणतात. जे पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडाचा अभ्यास केला की ब्रह्मांडाचा अभ्यास होतो. आपण मानवी शरीरात आहोत. आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे म्हणून आपण पृथ्वीवर राहतो. काही प्राण्याच्या शरीरामध्ये जलतत्व अधिक आहे म्हणून ते पाण्यात राहतात. मासा, कासव, काही सर्प, का? त्यांच्या शरीरामध्ये जलतत्व अधिक आहे म्हणून ते पाण्यात राहतात.
काही प्राण्याच्या शरीरामध्ये अग्नी तत्व अधिक आहे, ते अग्नीजवळ राहतात. भगवान सूर्यनारायणाच्या जवळ काही प्राणी आहेत, जवळ आहेत. 46-47 अंश तापमान जर झालं तर पृथ्वीवर वणवा पेटतो, पण त्यांना काही का होत नाही. याचं कारण आहे त्यांच्या शरीरामध्ये अग्नी तत्व अधिक आहे. पक्ष्यांच्या शरीरामध्ये वायू तत्व अधिक आहे, म्हणून ते हवेत उडतात. कावळा आहे, चिमणी आहे, घार आहे. का उडतात? त्यांच्या शरीरामध्ये वायू तत्व अधिक आहे. आणि सगळ्यांच्या शरीरामध्ये आकाश तत्व आहे. याच्या पलीकडे काय तत्व आहे हे वैज्ञानिक मंडळींना कळणार नाही, कारण आपल्याकडे म्हण आहे, सरड्याची धाव कुंपापर्यंत. कौतुक करू महाराज त्यांचा. पण एका माणसाचा आवाज इथपर्यंत पोहोचवला. यावेळेला इतके सुंदर अशा प्रकारचे उजेड पडले. एक छोटासा मोबाईल हजारो किलोमीटर बोलतो, त्याच्यातलं माणूस पाहतो. कौतुक आहे, जरूर कौतुक करू, पण अंतिम स्थळ नाही. विज्ञानाचे शोध आहेत का विज्ञानाचे बोध आहेत? शोध आहेत. जो सुरूच असतो तो शोध, आणि पूर्णत्वाला प्राप्त झालेला असतो तो बोध. विज्ञानामध्ये शोध आहेत आणि अध्यात्मामध्ये बोध आहे. त्याच्या पलीकडे काहीच नाही. तेव्हा अशा प्रकारच्या तत्वाचं ज्याला ज्ञान झालं, जगाचं मूळ द्रव्य काय आहे हे पाहत असताना 5 महाभूताच्या पलीकडे माया तत्व आहे, आणि माया तत्वाच्या पलीकडे परमात्मा तत्व ज्याला आपण ब्रह्म म्हणतो ते पलीकडे आहे. दुरी हुनी दुरी ब्रह्म आहे. माऊलींचा एक अभंग आहे मधुर भावातला. दुरुला अंबुला केला गे बाई, ब्रह्मादिकासे तो न पडे ठाई. हालो नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. परमात्मा दुरे दुरी हुनी दुरी ब्रह्मा. याचा अर्थ कुठल्याही उपाधीच्या पलीकडे तो. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीचा संसार तुम्हाला कैसे मजा करून ठेवा, कैसे मजा करून ठेवा. काही संसार तुम्हालाही, काही ठेवा नारायण, पैसे मजा करून ठेवा नारायण. महाराज म्हणतात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. माऊलींची भाषा, काहीच जेत नाही तो प्रकृतीचा भरताप आहे. पण ते साधू संतांना ते तत्व समज. तेव्हा अनेक पंथापैकी एक पंथ ज्याला शिखपंथ म्हणतात. शिखपंथाचे संस्थापक गुरु नानक एकदा सिंहल द्वीपावर गेले होते आणि लोकांना उपदेश करू लागले होते, मार्गदर्शन करू लागले होते. असा एक प्रकार आहे, ज्याची वाणी परमात्म्याच्या सेवेने पिकलेली असते त्याच्या वाणीला समाज चिटकून राहतो. आमच्या परंपरेमध्ये वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांची वाणी पिकलेली होती. आमचे वडील सांगायचे, त्यांचं एक काल्याचं कीर्तन झालं आणि त्या काळात मृदंग वादक फार दुर्मिळ होते महाराज. आता सुबत्ता आहे. आता मधून अधून मृदंग वादकाची खांदे पालट होते. पण त्या काळात असं नव्हतं महाराज. कुठं तरी एखादा ऐकून वाजवणारा दुखतय खोब्यात असा वाजवणारा असायचा. बंकट स्वामी महाराजांनी गळ्यात मृदंग घेतला आणि अभंग घेतला, कोणी एकी भुलली नारी. काल्याचं कीर्तन होतं. कीर्तन चाललं 8 तास. टाळकऱ्यांना समजलं नाही, श्रोत्यांनाही समजलं नाही. का? वाणी पिकलेली होती.
आम्ही 10-5 मिनिटं जर लांबवलं तर काय चराट लांबवलंय म्हणतात. चराट. गुरु नानकाची वाणी पिकलेली होती. समाजाची लोंढीच्या लोंढी मागे लागलेली होती. आणि सिंहद्वीपाच्या राजाचं नाव होतं शिवनाथ. तो विचार करू लागला, या साधूच्या मागे एवढा मोठा समाज लागलाय. हा साधू खरा साधू आहे का ढोंगी साधू आहे? विचारावं, म्हणजे परीक्षा पाहावी. शुद्ध कसोनी पहावी, वरिला रंगान भुलावे. तो का म्हणे घ्यावे जेणे नाही तुटी ते. आपल्या माता भगिनी संक्रांतीचं सुगड घेत असताना बाजारामध्ये वाजून बघतात. अगोदर टणटण वाजलं तर घेतात आणि बदबद वाजलं तर घेत नाहीत. याच्याकरता शिवनाथ राजाने परीक्षा घ्यायची ठरवली. एके दिवशी रात्री 1 वाजता गुरु नानक जिथे झोपलेले होते तिथे एक वेश्या शृंगार करून पाठवली. शृंगार करून. आता शृंगार शब्द पुढच्या पिढीला कळतो की नाही कोणास ठाऊक. हे बसले थोडी लांब. कळतं का शृंगार? कळतंय? मग कुठेतरी तुम्ही जुन्या पिढीशी एकरूप आहात. नव्या पिढीला शृंगार शब्द कळत नाही. पहिल्या नंबरचे दुसऱ्या नंबरचे कळतं का शृंगार? हा, तुम्ही सांगितलं आई. हो, पण ह्या पुढच्या पिढीला कळत नाही शृंगार. त्यांना मेकअप कळतो, शृंगार कळत नाही. काय गंमत आहे महाराज. आपल्या देशाची पातळी किती घसरत चालली आहे. एका महापुरुषाचं वाक्य आहे, स्वामी रामसुखदाजींचं. ते म्हणायचे, आपली संस्कृती टिकावी वाटत असेल तर 4 गोष्टी बदलू नका. देशभाषा, वेशभूषा, खानपान आणि देहसंबंध. बदलू नका तर संस्कृती जगेल, नाहीतर संस्कृती जगणार नाही. अलीकडे पुढच्या पिढीला मराठी शब्द काही कळेनात. याचं कारण आपण जबाबदार आहोत. कारण आपला प्रतिष्ठितपणा प्रगट करण्याकरता मराठी बोलत असताना आपण इंग्रजी शब्द मिसळून बोलू लागलो. त्याचा परिणाम आहे. कोणी म्हणजे हा बुवा इंग्रजीच्या विरोधात दिसतो. मी इंग्रजीच्या विरोधात नाही. शाळेत असताना इंग्रजी भाषेमध्ये माझा पहिला नंबर होता. पण पुढचं वाक्य ऐका. बोलायचंय शुद्ध मराठी बोला किंवा शुद्ध इंग्रजी बोला. मिसळ करू नका. ज्या मराठी भाषेविषयी माझा मराठाच बोल कौतुके ज्ञानोबा म्हणतात. तेव्हा शृंगार शब्दातून आपण थोडं बाजूला आलो. एक वेश्या गुरु नानकांना फसवण्याकरता शृंगार करून पाठवली. रात्रीची वेळ. वेश्येनं हाक मारली. हाक मारल्यानंतर गुरु नानक जागे झाले. बसून हात जोडून नमस्कार केला. हे भगवान, इतक्या उशिरा येण्याचं कष्ट का घेतलं? गेली परत. दुसरी पाठवली. तिलाही तीच उत्तर. सकाळी शिवनाथ राजा आला आणि गुरु नानकांना विचारू लागला, महाराज तुमच्या मनाला सौंदर्य आकर्षण करत नाही का? तुमच्या मनाला सौंदर्य आकर्षण करत नाही काय? गुरु नानकांनी सांगितलं, राजा मला एकच माझं अनुभव आहे. कुठेही सौंदर्य असू द्या, फक्त देवाचंच आहे, दुसरं कोणाचंच नाही. पाहे तिकडे माय बाप, पाहे तिकडे माय बाप, पाहे तिकडे माय बाप, पाहे तिकडे माय बाप. विठ्ठल आहे रखुमाई, 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 विठ्ठल आहे रखुमाई. पाहे तिकडे माय बाप, विठ्ठल आहे रखुमाई, विठ्ठल आहे रखुमाई, विठ्ठल आहे रखुमाई. पाहे तिकडे विठ्ठल आहे रखुमाई, विठ्ठल आहे रखुमाई, विठ्ठल आहे रखुमाई. याला तत्वज्ञान म्हणतात. पण हे तत्वज्ञान इतरांना कळण्याकरता शब्दात बांधावं लागतं. त्याला म्हणतात साहित्य. सहहितम यत् तत् साहित्यम.
ज्याच्यात माणसाचं हित सामावलेलं आहे त्याला साहित्य म्हणतात. अक्षराला अक्षर जुळवणं, यमक जुळवणं म्हणजे साहित्य नाही. उग भोंगेन कोरितम काष्टम भुस्कटम पडते भुई, हे साहित्य हे साहित्य नाही. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचे साहित्य आहे. श्लोक, मंत्र, अभंग, ओव्या, आर्या हे साहित्य आहे. आणि ते समाजाच्या गळी उतरण्याकरता कला लागते. कला कशाला म्हणतात? कला. अवघडाचं सोपं करते तिचं नाव आहे कला. किती अवघड असू द्या, सोपं करते कला. शाळेमध्ये मुलाला ब्राह्मण शब्द म्हणता येत नव्हता, बामन म्हणायचा. बामन. गुरुजीनं वाईट वाटायचं. मुलगा चुकला तर इज्जत कोणाची जाते? शिकवणाऱ्याची. शिष्यापराधे सर्वत्र स्वामीनं दंड मिश्यते. सून काम करताना चुकले तर सासू म्हणते तुझ्या आईनं असं शिकवलं का? कुणाची इज्जत गेली? आईची. वाईट वाटायचं. गुरुजी मोठे कलाकार होते. सांगितले बाळा तुला म्हणता येत नाही ब्राह्मण शब्द? नाही म्हणता येत. मग एक काम कर, तुझ्या घरी घोडा आहे? पण आहे. तुला त्याला खोराक खाऊ घालतात? हो. कशात? त्याला तोबरा म्हणतात. म्हणता येतो का तुला? म्हण बरं तोबरा. आणि मन शब्द म्हणता येतो का? येईल की. म्हण. आता एक काम कर, दोन्ही शब्द जोडून म्हण. ते म्हणायला सुरुवात केली, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण आलं म्हणायला. कला आहे. अवघडाचं सोपं करते ती कला. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये लावणी मृदंग, शिरते टाळ घोष, सेऊ ब्रह्मरस आवडीने, वृत्ती प्रभाकर मधल्या मी जे प्रक्रिया सांगू लागलो ते इथले सगळे माणसं म्हणते बुवा येडा कशाला आणला इकडं? वै देशमुख महाराज असंच म्हणते. सोप्या भाषेत दृष्टांत, उपमा, अलंकार, त्याबरोबर प्रमाण, वारकरी चाली या माध्यमातून हे सोपं होतं महाराज. चौथा प्रकारे सदाचार. ज्या आचारानं आपलं चित्त शुद्ध होत असतं त्याचं नाव आहे सदाचार. अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह सदाचार आहे. वारकरी संप्रदायातला सदाचार. आवडी देवासी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा, वैष्णवांचा सदाचार आहे. आणि याच्यानंतर शेवट आहे इतिहास. कशाला म्हणतात इतिहास? शाळेतले मुलं म्हणतील आम्हाला शाळेत शिकवतात ना. अहो पण शिकवत असेल त्याचा अर्थ सांगा ना. इतिहास म्हणजे काय? त्याचा अर्थ असा आहे, त्याच्यामध्ये 3 शब्द एकत्र केलेत. इति, इह आणि आस. इति म्हणजे असे, इह म्हणजे या ठिकाणी, आस म्हणजे घडले, असे या ठिकाणी घडले, त्याला म्हणतात इतिहास. 3 प्रकार आहेत. भौतिक इतिहास, दैवी इतिहास आणि आध्यात्मिक इतिहास. भौतिक इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही, दैवी इतिहासाची पुनरावृत्ती होते. आम्हा जन्म घेणे युगा येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. महाराज म्हणतात आम्ही देवाच्या बरोबर येतो जातो. हा दैवी इतिहास आहे. आणि आध्यात्मिक इतिहास, पहिले कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी, कानोबा तेरे तेरे ते तेथे एक ढालगज निर्माण झाली. त्याने एवढी ख्याती केली आध्यात्मिक इतिहास. यामध्ये जो दैवी इतिहास आहे ज्याची गरज सर्वांना आहे, आणि तो दैवी इतिहास जगाला देण्याकरता तुकाराम महाराजांनी इतिहासाचा अभ्यास केलेला होता. पुराणेचा इतिहास गोड रस सेविला. इतिहासही आहे आणि अनुभवही आहे. अशा 2 प्रकारच्या गोष्टी आणि समाजापुढे मांडाव्या एवढ्या करता महाराज गोकुळातला एक प्रसंग वर्णन करतात. परवाच कृष्णाष्टमी संपन्न झाली आणि भगवान परमात्मा श्रावण वद्य अष्टमी रात्री 12 वाजता मथुरेच्या कारागृहात अवतीर्ण झाले. वसुदेव देवकी रडू लागले. भगवान विचारतात बाबा आई का रडता? बाळा तो दुष्टाला समजल्यानंतर पहिले 6 मारले, 7वा गर्भ योगमाया घेऊन गेली आणि त्या 6 जणांसारखं तुला मारील म्हणून आम्हाला वाईट वाटते म्हणून रडू येते. भगवान म्हणतात बाबा आई मी बाळ नाही, काळाचा काळ आहे, कोण मारणार मला? भयकृत भयनाशनः असं मी आहे, रडू नका.
वसुदेवाला भगवान कृष्ण परमात्म्याने काम सांगितलं. वास्तविक बापाने मुलाला काम सांगावं का मुलाने बापाला काम सांगावं? राहेरीमध्ये कसं चालतंय? अलीकडे नवीन पिढी आपल्या बापालाच काम सांगून टाकतात. बाबा जा जागलीवर, आम्हाला पिक्चरला जायचंय. बापाला काम सांगतात. पण हा संप्रदाय कृष्णावतारापासून चालू आहे. कोणता? मुलानेच बापाला काम सांगायचं. काय काम सांगितलं? नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला आनंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला माया उपजली तेथे देवी मजानी येथे माया उपजली तेथे देवी मदानी येते नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने भगवान परमात्म्याने सांगितल्यानंतर वसुदेवाने शिरोधार्य समजलं. उचलेला कमळापती पायशी बंधने गळती. याच्यामध्ये एक थोडा सूक्ष्म भाव आहे. जो देवाला आपल्या डोक्यावर घेतो त्याला कुठलंही बंधन राहत नाही. आपे आप बेड्या तुटल्या शृंखळा बंधासे आरगळा कुलपे कोंडे सगळं मोकळं झालं. मथुरा आणि गोकुळ याच्यामध्ये फक्त यमुना नदी आहे. वसुदेवाने ती ओलांडली. नंद बाबाच्या आश्रमामध्ये गेले. यशोदा माता झोपीत होत्या आणि झोपेतच माया जन्माला आली. माया जन्मते ती अज्ञानात झोपेतच, आणि परमात्मा प्रगट होण्याकरता जागं राहावं लागतं. आता जागा रे भाईनो जागा. वसुदेवाने फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. मायेला घेऊन आले. कारागृहात प्रवेश केल्याबरोबर मायेने टाहू फोडला. द्वारपाळ जागे झाले. कंसाला बातमी कळाली. धावत आला. पायाला पकडलं. गरगर फिरवलं. आदळणार निसटली. माया कर्माने मरत नाही. माया ब्रह्मज्ञानाने किंवा भक्तीने मरते. आकाशवाणी झाली. तुझं लागी वधी उपजला मजा आधी. माझ्या अगोदर जन्माला धास्तावला कंस. अनेक राक्षस पाठवले. का ग बघ रिठा मारणी बाळपणी. अवघी दैत्य खाणी बुडवली. भगवंताने सगळ्यांचा काटा काढला, पण मात्र मोक्ष सगळ्यांना दिला. हा भागी का. इकडे गोकुळामध्ये भगवान परमात्मा सर्व नंद बाबाच्या राजमहालामध्ये दिव्य अशा प्रकारचा प्रकाश निर्माण झाला. प्रकाशाचे 3 प्रकार आहेत. भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक. भौतिक प्रकाश हे दिवे आहेत. याचा प्रकाश आहे तो कोणता आहे? भौतिक आहे. दैवी प्रकाश आहे. साधक जेव्हा भगवंताची साधना करतो, साधना करत असताना डोळे जरी झाकले असले तरी एकदम दिव्य अशा प्रकारच्या प्रकाशाची अनुभूती त्याला येते. दैवी प्रकाश आहे. आणि तिसरा आध्यात्मिक प्रकाश आहे. हा प्रकाश जगात नाही अशा प्रकारचा प्रकाश होता. तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाश कमल नयन हास्य वदन हासे. प्रकाश तो असतो की वस्तू दाखवतो त्याला प्रकाश म्हणतात. किंवा उलटी व्याख्या करा, प्रकाशाशिवाय वस्तू दिसत नाही. आपण व्याख्या केली प्रकाशाशिवाय
वस्तू दिसत नाही. आता तुम्ही लहान आहे जवळ तुम्हाला विचारतो, ही व्याख्या बरोबर आहे का? प्रकाशाशिवाय वस्तू दिसत नाही, बरोबर आहे? बदलायचं नाही. रात्रीच्या वेळेला डोळे झाकल्यानंतर अंधार दिसतो का नाही? कोणता प्रकाश आहे तिथं? व्याख्या चुकली की नाही? चुकली. कोणताही दिसत, हा वेगळा प्रकाश आहे महाराज. भगवान परमात्म्याचा दिव्य प्रकाश नंदबाबाच्या महालामध्ये पसरलेला. आणि अशा वेळेला दासीने पाहिल्यानंतर विचार केला, हा जगातला प्रकाश नाही, जगाच्या पलीकडचा प्रकाश आहे. यशोदा मातेला जाग केलं, उठा लाला प्रगट भयू है. यशोदा माता उठल्या. नंदबाबाला बातमी कळाली, पुत्रोत्सव केला. अजून एक खानदेशमध्ये मुलगा जन्माला आल्यानंतर पुत्रोत्सव करतात. खूप मोठं दान नंदबाबांनी दिलं. इकडे गोकुळामध्ये बातमी समजली, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. काठी वाटी सुंटवडे एक धावे एकी पुढे. सुईनिशी गलबल झाली दासी जणी हेल घाली. खूप गर्दी झाली नंदबाबाच्या घरात. आणि गोपी भगवान परमात्म्याला पाहायच्या. आणि पाहिल्या बरोबर पाहिला नंदाचा पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन. देने वेधीर मना देने वेधीर मना पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन. देने वेधीर मना देने वेधीर मना पाहिला नंदाचा नंदन पाहिला. नंद नंदन आनंद कंद श्रीकृष्ण चंद्र आम्ही पाहिलाय. त्याच्यामुळे समाधी प्राप्त झालेली आहे. याला रूप माधुरी म्हणतात. समाधी अवस्था प्राप्त झाली. पण तो पाहिलाय कसा पाहिलाय? दिव्य दृष्टीने पाहिलाय. परमात्म्याला पाहण्याकरता चमड्याचे डोळे पुरत नाहीत, त्याला दिव्य दृष्टी लागते. उत्तरेकडे सूरदास प्रभू होऊन गेले आणि दोन्ही डोळ्यांनी आंधळे असताना भगवान कृष्ण परमात्म्याचं त्यांना दर्शन होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यात माधान नावाचं गाव, एका पाटलाच्या वंशामध्ये जन्माला आलेले प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी गुलाबराव महाराज वयाच्या दुसऱ्या वर्षी देवी निघाल्या. दोन्ही डोळे गेले. आई लहानपणातच गेली होती, स्वर्गवासी झाली. सावत्राईनं मारण्याकरता विष घातलं, पण अजिबात परिणाम नाही झाला. महाराज दिव्य भूती होती. आणि त्यांना संप्रदायातल्या काही मंडळींनी विनंती केली. ते म्हणायचे, मी ज्ञानोबांची मुलगी आहे आणि कृष्ण परमात्म्याची पत्नी आहे. भावात सतत राहायचे. ज्ञानोबांचा त्यांना साक्षात्कार. आणि म्हणून गुलाबराव महाराजांच्या शिष्याने त्यांना विनंती केली, महाराज तुम्ही ज्ञानोबांना पाहिले, त्यांचं चित्र आम्हाला कमीत कमी उपलब्ध करून द्या. गुलाबराव महाराजांनी एका पेंटरला बोलवायला लावलं, जवळ बसवलं आणि समाधीमध्ये असणारे ज्ञानोबा कसे आहेत याचं वर्णन केलं. त्या पेंटरने चित्र काढल्यानंतर गुलाबराव महाराजांनी वरून हात फिरवला आणि सांगितलं, माझे तात असेच आहेत. आज आळंदीला ज्ञानोबांच्या सभामंडपामध्ये चित्र आहे. माझ्या खिशामध्ये तो फोटो कोणाला हवा आहे तो मोबाईलवर काढून घ्या. अलीकडे ज्ञानोबांचे वेगळे वेगळे चित्र प्रकाशित केले जातात. जो गुलाबराव महाराजांना साक्षात्कार झाला ओरिजिनल अशा प्रकारचं ते चित्र आहे. मी काय सांगतो, डोळे नाहीत पण जगाला ज्ञानोबा कसे आहेत ते दाखवतात. याचं कारण आहे दिव्य दृष्टी आहे. दृष्टीचे 3 प्रकार आहेत, भौतिक दृष्टी, भावदृष्टी आणि दिव्य दृष्टी. चमड्याच्या डोळ्याने जग दिसतं हे भौतिक दृष्टी आहे. याच्या नंतर भावदृष्टी आहे. मुलगा आईला आई म्हणून पाहतो, कोणती दृष्टी ती?
चर्मदृष्टी आहे बरोबर भावदृष्टी आहे. जर भावदृष्टी नसेल तर बाई दिसेल आणि भावदृष्टी असेल तर मग आई दिसेल. एक छोटा प्रसंग आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागो धर्म परिषद खूप गाजवली आणि आपल्या भारत देशात येत असताना त्यावेळेला संस्थानिकांचे राज्य होते. अनेक संस्थानिकांनी स्वामी विवेकानंदांचा सत्कार करण्याकरता आपल्या दरबारात बोलवलं. त्यांचे बालपणाचे एक राजपुत्र अलवर्षी राजे आणि त्यानेही स्वामी विवेकानंदांना आपल्या दरबारात बोलवलं. सत्कार करावा. आपल्या मित्राने एवढा मोठा पुरुषार्थ केला, जग जिंकलं आणि त्याच्याकरता त्यांना बोलवलं. असं मोठ्या व्यासपीठावर दोघे थोडा वेळ होता. अलवरच्या राजाने चर्चा सुरू केली. स्वामीजी, तुम्ही मूर्तीपूजा मानता का? अवघड प्रश्न आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितले, माझे गुरुवरी रामकृष्ण परमहंस काली मातेचे पूजक आहेत, मी का मानणार नाही? अलवरचे राजे म्हणले, मला पटत नाही. स्वामी विवेकानंदांना वाटलं तर यांना उत्तर देण्याकरता काय करावं लागले. इकडे तिकडे बघितलं. एका खांबाला फोटो लावलेला होता, त्याच्या खाली कोणाचंच नाव नव्हतं. राजाला विचारलं, सरकार हा फोटो कोणाचा? म्हणजे माझ्या वडिलाचा आहे. कुठे आहे ते? स्वर्गवासी झाले. मला आवडला हो, खाली घेता का? सेवकाकडनं तो फोटो खाली घेतला आणि खाली ठेवल्यानंतर स्वामी विवेकानंद असं म्हणतात, मला असं वाटतं की याच्यावर थुंकावं आणि पायात जोडी घालून कचकच तुडवावं. अलवर्षी राजे खूप संतापले. स्वामीजी, सत्कार करण्याकरता माझ्या दरबारात तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही माझ्या बापाविषयी अशी श्रद्धा ठेवता, अशी भावना व्यक्त करता? स्वामी विवेकानंदांनी विचारलं, तुमचे बाप तर स्वर्गवासी झाले, या फोटोचा आणि तुमच्या बापाचा काय संबंध आहे? मी पाहिलं तर मला रंग दिसतो, त्याच्या पाठीमागे पेन्सिलच्या रेगा दिसतात, त्याच्या पाठीमागे फ्लाऊड दिसतंय, तुमचे बाप इथं आहेतच कुठं? अलवर्षी राजाने सांगितलं, तसं नाही स्वामीजी, हे सगळं पाहिल्यानंतर मला माझ्या बापाची आठवण होते. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, मूर्ती पाहिल्यानंतर आम्हाला देवाची आठवण होते. भावदृष्टी. तिसरी आहे दिव्य दृष्टी. ती परमात्म्याच्या कृपेने प्राप्त होते. आता माझा दृष्टी दे पांडुरंगा मायला, आता माझा दृष्टी दे पांडुरंगा मायला, शरणाने आलो तुझा शरण में आलो तुझा निवारो अंजनाने बघोनी करी मार्ग सोपा. अंजन देवोनी करी मार्ग सोपा. जाईना सिद्ध पंथे अवघात जाईल सिद्ध पंथे अवघात सुखतील खेपा. सेवा करून करून प्रार्थना करावी, देवा मला दृष्टी द्या. नास्तिक माणसं म्हणतात, आम्हाला देव दिसत नाही, आम्ही मानत नाही. तुम्हाला कोण विचारतो? काय योग्यता तुमची? चमड्याच्या डोळ्यांनी परमात्मा दिसत नाही. मोठं उदाहरण आहे. 11व्या अध्यायामध्ये भगवंताने विश्वरूप दाखवलं. एवढ्या मोठी योग्यता असणाऱ्या भक्तश्रेष्ठ अर्जुनाला दिसलं नाही. आणि मग पुन्हा भगवंताला म्हणावं लागलं, दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमैश्वरम. अर्जुना, मुनी तुला दिव्य दृष्टी देतो. आणि मग दिसायला सांगण्याचा मुद्दा, गोपी पाहत होत्या आणि भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर त्यांना समाधी लागायची. दुसरा प्रकार, गोकुळात काही सून वर्गातल्या गवळणी ज्या पूर्ण परतंत्र, नंदाच्या घरी जाण्याकरता परवानगी नाही, आणि मग त्या चुरमुरत मनातून भगवंताला प्रार्थना करायच्या, देवा अरे आम्ही का संसार करण्याकरता जन्मलो? तुझं दर्शन जर झालं नाही
तर आम्ही प्राण त्याग करू. प्राण रे गोपा हे कोडी सांडूनी श्रीमुख नयनी न देखता. अष्टसात्विक भावामध्ये एक अवस्था आहे महाराज, ती मृत्यू अवस्था आहे. आम्ही शरीर टाकून देऊ, भगवान परमात्म्याने हातामध्ये विणू घ्यायचा, फुंकर मारायची, त्यातला अनाहत ध्वनी पूर्ण गोकुळामध्ये पोचायचा आणि गोपी त्या सून वर्गातल्या गोपी आनंदी व्हायच्या. आहारी सावळिया कैशी वाजवली मुरली, मुरली नव्हे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण, संसार केला दानादीन, यवनी हृदय संचरली. आहारी सावळिया. वेणूमधला जो ध्वनी आहे तो अनाहत ध्वनी आहे. अनाहत म्हणजे आघात न होता जो ध्वनी असतो त्याचं नाव आहे अनाहत नाद. दोन प्रकार आहेत, आहत आणि अनाहत. आहत म्हणजे आघाताने जो होतो तो आहत नाद. मृदंग वाजवतात त्याच्यातून नाद बाहेर पडतो, पण आघात केल्याशिवाय पडेल का? आघात न करताना वाजवा बरं, धातोंगा तकथोंगा कडे तकथोंगा वाजवा बरं, नाही वाजवता.